पेण नगरपालिका येथील स्वीकृत नगरसेवक निवडताना वातावरण अचानक तंग झालं. ज्याचं नाव आधीच ठरलं होतं. जणू सगळं निश्चित झालं होतं. मात्र शेवटच्या क्षणी परिस्थिती बदलली आणि नगर विकास आघाडीचा स्वीकृत नगरसेवकच निवडला गेला नाही. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा, सवाल आणि नाराजीचा सूर वाढलेला दिसतो. नमस्कार, आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पाहूयात आता सविस्तर बातमी. पेण नगरपालिकामध्ये स्वीकृत नगरसेवक निवड प्रक्रियेत मोठा गोंधळ झाल्याची माहिती समोर आली. नगर विकास आघाडीचा स्वीकृत नगरसेवक व्हायला हवा होता, परंतु तसंच झालं नाही. हा विषय आघाडीच्या नेत्यांच्या नाराजीचं कारण ठरत आहे. या संदर्भात नगर विकास आघाडीचे नेते संतोष शेठ श्रंगारपुरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी स्पष्ट खुलासा केलाय. त्यांचं म्हणणं, ज्या पद्धतीने आम्हाला अधिकार दिले होते त्या पद्धतीने आमचा स्वीकृत नगरसेवक झाला नाही आणि तो प्रश्न प्रलंबित ठेवला. पुढे ते म्हणाले, वरिष्ठांच्या माहितीप्रमाणे जे नियम आहेत त्या नियमानुसार व्हायला पाहिजे होतं, परंतु तसं झालं नाही. त्यामुळे आम्ही आमच्या कायदेशीर सल्लागाराशी चर्चा करून पुढील कारवाई करण्याचं ठरवलं आहे. आम्हाला जो अधिकार आहे तो मिळालाच पाहिजे. शेठ, पेण नगरपालिकेमध्ये जो स्वीकृत नगरसेवकाचा जो पदभार होता त्या संदर्भामध्ये एक विषय झाला होता. नेमका तो विषय काय आहे? तो विषय असा आहे की नगराध्यक्षांना आत्ताच्या नवीन नियमाप्रमाणे नगराध्यक्षांनी पहिली सभा जी बोलवायची असते त्याच्यामध्ये उपाध्यक्षाची निवड व स्वीकृत नगरसेवकांची निवड करायची असते. पण स्वीकृत नगरसेवकांची निवड म्हणजे त्यांनी फक्त ते नावं जी प्रांतांनी फायनल करून दिलेली असतात स्क्रुटनी करून ती फक्त डिक्लेअर करायची असतात. त्याप्रमाणे त्यांनी तो प्रोग्रॅम लावला. 16/1/2026 आमची पहिली सभा होती. त्याच्यामध्ये उपाध्यक्षाची निवड व स्वीकृत नगरसेवकांची निवड होती. आम्ही पेण नगरपालिकेमध्ये आमचा नगरविकास आघाडी म्हणून आमची एक आघाडी होती. त्याच्यामध्ये आम्हाला 2 नगरसेवक ॲड झाले. असे 5 जणांची आम्ही आघाडी करू शकतो आणि रजिस्ट्रेशन करता येतं म्हणून कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि त्या रजिस्ट्रेशनप्रमाणे कलेक्टरनी आम्हाला ती मान्यता देऊन त्याप्रमाणे ते आम्हाला CO साहेबांकडे कळवलं. त्याच्या आधारे आम्हाला नगरपालिकेतनं अधिकारी वर्गाने सांगितलं की तुम्हाला एक ऑप्शनची सीट बसू शकते, कारण ह्याच्यामध्ये तोलमाक संख्येचा प्रकार असतो. ह्याच्यामध्ये मतदान नसतं. जे गट रजिस्टर असतात त्यांच्या संख्येच्या तोल संख्येप्रमाणे एकंदरीत त्याला पर्सेंटेज असतं. त्याप्रमाणे दुसरे जे गट झालेला होता, जे सत्ताधारी आहेत की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी, त्यांना 2 नगरसेवक बसले. टोटल नगरसेवक 3 स्वीकृत बसतात. 1 नगरसेवक आम्हाला बसला. त्याप्रमाणे आम्ही नगरपालिकेमध्ये रीतसर त्यांच्या प्रोग्रॅम जो होता 12 ते 15मध्ये आम्ही रीतसर फॉर्म भरला. रीतसर फॉर्म भरून आम्ही त्याची जी पूर्तता आहे ती सगळी केली. 15 तारखेला प्रांतांनी स्क्रुटनी केली. त्या स्क्रुटनीमध्ये जे काय आमचे वैध झालं त्याप्रमाणे त्यांनी पत्र दिलं. ते पत्र मला 16 तारखेला सकाळी लवकर अधिकारी वर्गाने दिलं की बा तुमचं स्क्रुटनीमध्ये वैध झालेलं आहे नाव तुमच्या स्वीकृत नगरसेवकाचं गटाचं आणि त्याप्रमाणे तुम्हाला नामनिषेध पात्र करता येतं आहे. त्याप्रमाणे 3 नगरसेवकांची जी मिटिंग असते पहिली, त्याच्यामध्ये पहिली उपाध्यक्षांचा फॉर्म भरणं, मग त्याच्यानंतर त्याचं छाननी, मग नंतर मागे घेणं आणि नंतर ते डिक्लेअर करणं म्हणजे मतदान घेणं. पण तिथे बिनविरोध सीट असल्यामुळे बिनविरोध झाली. त्याच्यानंतर 1 ते 1.5मध्ये आम्हाला स्वीकृत नगरसेवकांचं त्यांनी नावं डिक्लेअर करायची असतात. एवढंच त्यांचं काम आहे. त्याप्रमाणे जी नोट नगरपालिकेच्या अधिकारी वर्गाने ठेवली होती त्याचं वाचन केलं असता त्यांनी 2 नगरसेवकांची त्यांच्या कलाची जी होती त्याप्रमाणे त्यांनी फक्त ती स्वीकृत नगरसेवकांची नावं डिक्लेअर केली. आमच्या नगरसेवकाचं त्यांनी नाव डिक्लेअर केलं नाही. त्यांना 21 त्यांनी का केलं नाही म्हणून त्यांना मी प्रश्न विचारला. तर त्यांचं म्हणणं पडलं, मला तुमच्यामध्ये आलेला जो कोण नगरसेवक ॲड आहे त्या नगरसेवकाच्या गटातल्या लोकांनी आमच्या आघाडीने माझ्याकडे तक्रार केलेली अर्जाची. मी मॅडमना काय सांगितलं, मॅडम तो जो काय त्यांचा आहे तो कलेक्टर ऑफिस आणि कोर्टाकडे विषय आहे, तुम्ही आत्ता स्थगित करू शकत नाही. त्यांनी आमच्या नावाचं स्थगित ठेवलं आणि सांगितलं मी शासनाकडे मार्गदर्शन मागते. मी बोललो तुम्हाला ते बंधनकारक आहे डिक्लेअर आज करणं. त्या ऐकून घ्यायला तयार नव्हते. आमच्यावर पूर्णपणे अन्याय केला आणि तो अन्याय करताना मी त्यांना सांगितलं 21 डिसेंबर 2016चं एक परिपत्रक आहे. त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे नामनिषेध करताना प्रांतांनी ज्या पद्धतीने केलेलं आहे जे नामनिषेध वैद्य ते तुम्हाला बंधनकारक आहे. हे त्याप्रमाणे बंधनकारक आहे. त्यांना आता त्या ऐकून घ्यायला तयार नव्हते. अजिबात ऐकून घ्यायला तयार नव्हते. त्यांनी आमच्यावर अन्याय आमच्या गटावर केलेला आहे. जो स्वीकृत नगरसेवक आहे त्याच्यावर अन्याय केलेला आहे. आणि एक पत्र कोणतरी देतं
ते इनवड आहे का नाही, तर मला म्हणतात इनवड आहे. ते इनवड आम्ही जी माहिती नगरपालिकेकडनं ॲथॉरिटी घेतलेली आहे त्याप्रमाणे तिथे इनवडपट्टी पत्र नाही आहे. आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि अन्याय करून त्यांनी त्याप्रमाणे ती स्थगिती ठेवलेली आहे. शासनाकडे मार्गदर्शन मागते म्हणून. पुढचं पाऊल कसं असणार आहे तुमचं? पुढचं कायदेशीर संदर्भात आम्ही मार्गदर्शन आमचं घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे आमचे जे कायदेशीर तज्ज्ञ आहेत ते त्याप्रमाणे सल्ला देऊन जे देत आहेत त्याप्रमाणे आम्ही पुढची वाटचाल केलेली आहे. नगरपालिकेतली ही घडामोड पुढे कोणत्या दिशेने जाईल, कायदेशीर प्रक्रिया किती लांब जाईल आणि याचा राजकीय परिणाम काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील अपडेटसाठी जोडून रहा न्यूज कट्टा एक्सप्रेस. लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. न्यूज कट्टा एक्सप्रेस. न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी रायगड जिल्हा संपादक संजय गायकवाड.